नमस्कार मंडळी, मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणगण गणात बोते. कार्तिक मास महात्म्य अध्याय 3 प्रारंभ. सत्यभामा म्हणाली, हे भगवान, तू सर्व काळात सर्वव्यापी आहेस आणि तुझ्यापुढे सर्व काळ समान आहेत. मग हा कार्तिक महिना सर्व महिन्यात श्रेष्ठ का आहे? सर्व तिथींमध्ये एकादशीला तुमची आवडती आणि सर्व महिन्यांमध्ये कार्तिक महिन्याला तुमचं आवडतं का म्हणता? याचे कारण सांगा. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे भामिनी, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला याचं उत्तर देईन. लक्षपूर्वक ऐका. त्याचप्रमाणे एकदा महाराज बेन यांचा मुलगा राजा पृथू याने सुद्धा देवर्षी नारदांना एक प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, नारदजींनी त्यांना कार्तिक महिन्याचा महिमा सांगितला आणि म्हणाले, हे राजा, कोणे एकेकाळी शंख नावाचा राक्षस खूप शक्तिशाली आणि अत्याचारी झाला होता. त्याच्या अत्याचाराने तिन्ही जगात दहशत निर्माण केली. त्या शंखासुराने स्वर्गात राहणाऱ्या देवांवर विजय मिळवला आणि इंद्रादी देवांचे आणि लोकपालांचे अधिकार त्याने हिरावून घेतले. त्याच्या या भीतीने सर्व देव आपल्या कुटुंबियांसह सुमेरू पर्वताच्या गुहेत अनेक दिवस लपून राहिले. त्यानंतर ते निवांत झाले आणि सुमेरू पर्वताच्या गुहेत राहू लागले. दुसरीकडे जेव्हा शंखासुराला कळले की सुमेरू पर्वताच्या गुहेत देव आनंदाने वास्तव्य करीत आहेत, तेव्हा त्याला वाटले की काहीतरी दैवी शक्ती असावी, ज्यामुळे हे शक्तिहीन देव अजूनही बलवान आहेत. त्याने या गोष्टीवर खूप विचार केला आणि विचार केल्यावर तो या निष्कर्षावर आला की वेदमंत्रांच्या सामर्थ्याने देव बलवान होत आहेत. जर वेद त्यांच्याकडून काढून घेतले तर ते शक्तिहीन होतील. असा विचार करून शंखासुराने ब्रह्माजींच्या सत्यलोकातून त्वरेत वेद काढून घेतले. त्याला घेऊन जात असताना घाबरून ते त्याच्या हातातून सुटले आणि पाण्यात बुडाले. शंखासुराने वेदमंत्र आणि बीजमंत्रांच्या शोधात महासागरात प्रवेश केला, पण त्याला ना वेदमंत्र सापडला ना बीजमंत्र. जेव्हा शंखासूर महासागरातून निराश होऊन परतला, त्यावेळी ब्रह्माजींनी सर्व देवांसह पूजा साहित्य घेऊन भगवान विष्णूचा आश्रय घेतला आणि भगवानांना गाढ झोपेतून जागे करण्यासाठी त्यांनी गाणे वादन सुरू केले आणि पुन्हा पुन्हा त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली. धूप, सुगंध, दिवा, नैवेद्य वगैरे अर्पण केल्यावर भगवंत झोपेतून जागे झाले आणि ब्रह्माजींसह देवांची पूजा करताना पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, मला तुमच्या या कीर्तनाने आणि आवाहनाने खूप आनंद झाला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वरदान मागा, मी ते नक्कीच देईन. जे लोक अश्विन शुक्ल एकादशीपासून देवोत्थान एकादशीपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर उठून माझी पूजा करतील, त्यांच्यावर प्रसन्न राहिल्यामुळे तुमच्यासारखे सुख त्यांनाही प्राप्त होईल. तू माझ्यासाठी आणलेले पाद्य, अर्घ्य, आचमन आणि पाणी इत्यादी साहित्य अनंत गुणांचे असेल आणि तुला लाभ प्राप्त होईल. शंखासुराने गमावलेले संपूर्ण वेद पाण्यात आहेत. मी सागरपुत्र शंखासुराचा वध करून ते वेद त्वरित आणीन. आजपासून मी दरवर्षी कार्तिक महिन्यात मंत्रबीज आणि वेदांसह पाण्यात विसावा घेईन. आता मी माशाचे रूप धारण करून पाण्यात जातो. तुम्ही सर्व देव, ऋषी मुनींसह माझ्याबरोबर पाण्यात या. जे श्रेष्ठ लोक कार्तिक महिन्यात प्रातःकाळी स्नान करतात, त्या सगळ्या लोकांना यज्ञाचे अभृत स्नान प्राप्त होते. हे देवेंद्र, कार्तिक महिन्यात व्रत करणाऱ्यांना सर्व प्रकारचे धन, पुत्र इत्यादी देत राहा आणि त्यांचे सर्व आक्षेपांपासून रक्षण करा. अरे श्रीमंत कुबेर, माझ्या आज्ञेनुसार तुम्ही त्यांची संपत्ती वाढवावी, कारण असे वागणारा मनुष्य माझे रूप धारण करून जीवनमुक्त होतो. जो मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत हे व्रत पाळतो, तो तुमचाही पूजनीय असतो. तुम्ही लोकांनी मला कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला उठवले आहे, म्हणून ही तिथी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. अरे देवा, हे दोन्ही व्रत नित्य पाळल्याने लोकांना माझा सहवास प्राप्त होतो. हे व्रत केल्याने मिळणारे फळ इतर कोणत्याही उपवासातून मिळत नाही. त्यामुळे आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कार्तिक महात्म्य आणि एकादशीची कथा ऐकताना वरील नियमांचे पालन केले पाहिजे. कार्तिक मास महात्म्य अध्याय 3 समाप्त. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक मास महात्म्य अध्याय 3 श्रवण केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.